सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात जुनोनी इथे खिलार जनावरांचं पैदास केंद्र आहे। दुष्काळ, चारा टंचाई यांचा सामना करत इथे खिलार जनावरांचं संवर्धन करण्यात येतं। ज्या भागात पाणी, चारा आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी खिलार जनावरे वाचवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन इथल्या अधिकाऱ्यांनी केलंय। शेतीसाठी खिलार जनावरे उपयुक्त आहेत। खिलार जनावरांच्या संगोपन आणि संवर्धनासाठी 1958 साली सांगोला तालुक्यात जुनोनी इथं खिलार जनावरांचं पैदास केंद्र सुरू करण्यात आलं। 1500 एकर क्षेत्रात खिलार पशु पैदास केंद्र उभारण्यात आलंय। खिलार नर वासरं पुरवठा करणं हा मूळ उद्देश या केंद्राचा आहे। आज या केंद्रात शुद्ध खिलार जातीची 110 जनावरं आहेत। यापैकी 55 गायी आणि 55 कालवड आहेत। गायी आणि कालवडींना राहण्याची स्वतंत्र सोय आहे। जनावरांना पाणी पिण्यासाठी हौदाची व्यवस्थाही करण्यात आली आहे। जनावरांसाठी मुक्त आणि बंदिस्त अशा गोठ्यांची सोय आहे। तसंच या जनावरांसाठी चाराही पिकवण्यात येतो। फ्रोझन सिमेंट लॅब म्हणून आमची पुण्याला लॅब आहे। तिथं वळू पुरवठा केले जातात। त्याद्वारे रेतमात्रा उपलब्ध करून त्या संपूर्ण राज्यभर दवाखान्यात रेतमात्रा उपलब्ध केल्या जातात, ज्याद्वारे याचा प्रसार होतो या जातीचा। तसेच दुसऱ्या आमच्याकडे जे नर वासरं तयार होतात ते आम्ही नैसर्गिक संयोगासाठी शेतकऱ्यांना 100% सबसिडीवर वाटप करतो। संपूर्ण महाराष्ट्रभर याचं गेल्या वर्षी 29 नर वासरं वाटप केलेले आहेत। महाराष्ट्रातल्या सोलापूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ भागात खिलार जनावरं आढळतात। तसंच पश्चिम महाराष्ट्रातही खिलार जनावरं आढळून येतात। खिलार जनावरं शेती आणि ओढ कामासाठी उपयुक्त आहेत। या जनावरांना खाद्य कमी लागतं, त्यामुळे दुष्काळातही ती तग धरून राहतात। तसंच शेतीची कामं करण्यास ही जनावरं अत्यंत सक्षम आहेत। सांगोला खिलार आणि कोसा खिलार अशा 2 जाती आढळून येतात। 2 जाती आहेत। एक कोसा खिलार म्हणून एक नवीन, त्याला अजून आयडेंटिफिकेशन मिळालेलं नाही, परंतु आपलं जे सांगोला खिलार आहे ते पूर्ण पांढऱ्या रंगाचं असते। त्याचे डोळ्याच्या पापण्या काळ्या पाहिजेत, शेपूटकोंडा काळा पाहिजे, तोंडाची जी नाकपुडी आहे ती काळी पाहिजे, खूर काळे पाहिजेत आणि शिंग काळी पाहिजेत। हे लक्षण सांगोला खिलारचं आहे। आणि कोसा खिलार जे दुसरं म्हसवड खिलार म्हणतो आपण, त्याचं संपूर्ण थोडाफार पांढऱ्या बॉडी कलरच्या ऐवजी कोसा कलर असतो, काळा मिश्रित असतो। ही 2 जाती आपल्या पोट जाती जरी असल्या, दुसऱ्या कोसा खिलारला अद्याप मान्यता जरी आलेली नसली तरी ते सुद्धा आता सध्या आपल्या भागात अस्तित्वात आहे। त्यामुळे त्या जातीचं त्यांचं संगोपन करणं, आणि संगोपन एवढ्यासाठी करायचं की ह्याला खायला कमी लागतं, इतर जनावरांच्या तुलनेत कमी खाऊन त्याचं काम करण्याची क्षमता जास्त आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती यांच्याकडून खिलार जनावरांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृत्रिम रेतन करण्यात येतं आणि शुद्ध खिलारांची निर्मिती करण्यात येते। ट्रू टू टाईप असलेल्या खिलार जातीचे आम्हाला खात्याकडून वीर्यमात्रा उपलब्ध असतात। त्या वीर्यमात्रा आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या जनावरांना गोठ्यावर जाऊन तिथं कृत्रिम रेतन करत असतो आणि त्याच्यानंतर त्याचे पाठपुरावा करत असतो। आणि अशा पद्धतीने गर्भधारणा झालेल्या गायींकडून आम्हाला संकरित म्हणजे प्युअर खिलार पैदास आम्ही करत असतो। म्हणजे जिल्हा परिषदेचे जे गण आहेत, जिल्हा परिषद गण, या प्रत्येक गणातील 2 लाभार्थ्यांना आम्ही 50% अनुदानावर खिलार गायीचं वाटप करत असतो। तसंच या भागातील जे काही ट्रू टू टाईप म्हणजे ओरिजिनल खिलार ब्रीड आहे, एखादा जातीवंत वळू तो असेल तर आम्ही त्याचे फिनोटाईप्स बघितले नंतर आम्ही वरिष्ठांना ते कळवून त्याचे रक्त तपासणी करून तो खात्यामार्फत विकत घेतला जातो आणि त्याच्यापासून वीर्यमात्रा तयार करून हे जे खिलार आहे हे खिलार वाढवण्याचा हा शासनाचा एक प्रयत्न आहे। दरवर्षी 5वीला पुजलेल्या दुष्काळाच्या मालिकेतला यंदाचा दुष्काळ सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला, मंगळवेढ्याबरोबरच अनेक तालुक्यातील गावांचं जगणं अस्वस्थ करतोय। सांगोल्याचा बाजार हा खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे, मात्र या बाजारात जनावरं विक्रीसाठी दिसून येत नाहीत। त्यामुळे शेती उपयोगी खिलार जनावरं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। दुष्काळाची परिस्थिती म्हणा किंवा यांत्रिकीकरण म्हणा, ह्याच्यामुळं थोडंसं खिलार जनावरांच्या बाबतीमध्ये बाजार आवक किंवा विक्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे। पाणी नाही, चारा नाही, दुष्काळानं जगणं अवघड केलंय। पाणी नसल्यानं जनावरं कवडीमोल भावानं विकावी लागत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत। आता सध्या दुष्काळ आहे, जनावराला चारा नाही, अधिक पाण्याची बी अडचण आहे। म्हणून बाजारात जनावर विकायला आणली पण इथं बी कापायशिवाय जनावर घेत नाही।
आता सध्या दुष्काळ म्हणजे पेयच्या पाण्याची देखील अडचण आहे. शेतीचं तर राहूनच गेलं, शेतीला तर पाणीच नाही, पर जनावराला प्यायला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी नाही. विकायची गरज, वैरण पाणी नसल्यामुळे विकायची गरज आहे. विकू वाटत नाही, मस्त मिळत नाही ती मस्त जाणार, पण चारा पाणी लय अपदा फार. काय दुष्काळ, पाणी नाही, पाऊस नाही, प्यायची पाण्याची अडचण आहे, म्हणजे चारा पाणी नाही जनावरांना. बाजारात नेले तरी काय शासली तर आहे. आता काही पाणी पूर्ण वैरणीचा अपदा म्हणून आता ऐकून टाका म्हणली. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ, चारा टंचाई यांचा सामना करत जुनोनी इथल्या पैदास केंद्रात खिलार जनावरांच्या संवर्धनाचं काम सुरू आहे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळल्यानंतर ट्रॅक्टर, पॉवर टिलर यांचा वापर करू लागला. मात्र ट्रॅक्टर, पॉवर टिलर चालवण्यासाठी पेट्रोल डिझेलची आवश्यकता असते. पेट्रोल डिझेल यासारखी नैसर्गिक साधनं येत्या काही वर्षात संपणार आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांना पुन्हा पशु ऊर्जेचाच वापर करावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरं विकू नयेत असं आवाहन पैदास केंद्राचे अधिकारी करतात. ज्या भागात पाणी चारा आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी खिलार जनावरं वाचवण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. भविष्यात ज्यावेळेस ट्रॅक्टरला डिझेल मिळणार नाही किंवा त्याची किंमत 1000 रुपये 1500 रुपये लिटर होईल, तर ह्या कमी खाद्यावर हे जनावर जे शेतीमध्ये कामाला उपयोगी येणार आहे ह्याची किंमत त्यावेळेस कळणार आहे की कमी खाद्य देऊन ट्रॅक्टरच्या आणि मेकॅनिकल साधनाच्या ऐवजी आपण ह्या जनावराद्वारे किती स्वस्तात शेती करू शकतो ही त्याची भविष्यात किंमत कळणार आहे. सध्या ही किंमत जनावराची लक्षात येणार नाही. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी ही जनावरं आम्ही नर-वासरं आम्ही विकत घेणार आहे त्यांच्या शेतकऱ्याकडून, आणि ती ज्यावेळेस शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल त्यावेळेस ती त्यांना आम्ही मोफत वाटप करणार आहे 100% सबसिडीवर. तसेच इतर भागातील सातारा, सांगली किंवा सातारा या भागातील जे सधन शेतकरी आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की ही जे पशुधन आहे हे बहुमूल्य पशुधन आहे, ह्याला भविष्यात खूप मागणी येणार आहे. हे जर पशुधन आपण वाचवलं, आता सध्या तुम्ही ह्या व्यापारी दृष्टिकोनात ठेवायला काय हरकत नाही. आपण आता सध्या एक कवडीमोल किमतीने चाललेलं जनावर आपण विकत घेतलं, आपण संगोपन केलं, त्याची वाढ केली आणि भविष्यात याला किंमत वाढून आल्यानंतर तुमचं दुप्पट तिप्पट किंमत झाल्यानंतर तुम्ही विकायला किंवा तुमच्या फायद्यासाठी संगोपन करायला काय हरकत नाही. दुष्काळानं नाडलेला शेतकरी हतबल झालाय. पाऊस नाही, चारा नाही, वैरण नाही, त्यामुळे खिलार जनावरं अडचणीत आली आहेत. वेळ आणि वेगाचं गणित पाहण्याच्या नादात शेतकरी जनावरं पाळत नाहीत. मात्र पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे आधुनिक शेती परवडणारी नाही. तसंच काही काळानंतर पेट्रोल डिझेलचे साठे संपणार आहेत. त्यावेळेस शेतकऱ्यांपुढे कमी खर्च लागणाऱ्या खिलार जनावरांशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे भविष्याची गरज ओळखून शेतकऱ्यांनी खिलार जनावरांच्या संगोपन आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सचिन कसबे, साम टीव्ही, सोलापूर.